नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी मुलांचा अभ्यास घेत असते तेव्हा कोणीतरी जोरात दरवाजा वाजवण्याचा आवाज येऊ लागतो. ईशान म्हणतो की कोण एवढा जोरात दरवाजा वाजवतंय आणि तो जाऊन दरवाजा उघडतो. तेव्हा तुषार येतो आणि अनिश अनिश असा मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो. अनिश जेव्हा त्याला कुठे दिसत नाही तेव्हा तो त्याच्या रूममध्ये जाऊन दरवाजा ठोकत म्हणतो की अनिश लवकर बाहेर ये. आता तुषारचा आवाज ऐकून अनिश बाहेर येतो आणि तुषारला विचारतो, काय झालं तुषार? तेव्हा तुषार त्याला रागातच म्हणू लागतो की मुद्दाम केलं ना तू सगळं? तेव्हा अनिश त्याला विचारतो, पण काय? तेव्हा तुषार म्हणतो, सगळं प्लॅनिंग करून केलंस तू. अनिश म्हणतो की कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा तुषार त्याला म्हणतो, बास आहे बास, जास्त नाटक करू नकोस. मित्र म्हणून मी तुला कायम पाठीशी घालत आलो. तुझे सगळे झोल मी पोटात ठेवले आणि तू मलाच खड्ड्यात घालतोयस? तुझ्यासारखा हरामखोर, असं तुषार बोलताच भैरवी त्याच्यावर ओरडत म्हणते, तुषार जरा तोंड सांभाळून बोल. लहान मुलांसमोर बोलतोयस, काही मॅनर्स आहे की नाही तुला? तेव्हा अनिश हसू लागतो आणि म्हणतो, याला कसले आले मॅनर्स? तुला आठवतं का मागच्या वेळी ईश्वर काकाला जेव्हा गावी पाठवायला निघाला होता तेव्हा असंच तमाशा आपल्या घरी येऊन घातला होता त्याने. त्यावर तुषार म्हणतो की हो, मी तमाशा घातला होता, मी चुका केल्या पण मी त्या मान्य पण केल्या. आणि अनिशला म्हणू लागतो, तुझ्यासारखा नाही आहे मी, तू फ्रॉड केलायस, फ्रॉड. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, हे बघ तुषार, मी काही नाही केलंय, आता जर तू इथून गेला नाहीस तर मी. तेव्हा भैरवी म्हणते, एक मिनिट अनिश, मला कळलं पाहिजे तो कशाबद्दल बोलतोय. कालही तो इथे येऊन गेला, त्यावेळेसही तो पैशांबद्दलच बोलत होता. तेव्हा अनिश मात्र शांत बसतो. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, बोल ना आता, दे तिच्या प्रश्नाचं उत्तर. आता का शांत बसलाय? आणि तो भैरवीला म्हणू लागतो, भैरवी, काल जेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो त्यावेळेस तू याचीच बाजू घेत माझं काहीही ऐकायला तयार नव्हतीस. आणि तुषार सांगू लागतो की ठीक आहे, मी सुद्धा क्विक मनीच्या मागे लागलो होतो, पण तो आता काही जे झोल करतोय ते मी त्याला सांगितलेले नाही. तेव्हा भैरवी त्याला विचारते, म्हणजे? तेव्हा तुषार तिला म्हणतो की सांगतो. आता तुषार अनिशजवळ जाऊन विचारू लागतो, अनिश मला एक सांग, तू हॉस्पिटलमध्ये पैसे भरले का? त्यावर अनिश म्हणतो, ऑफकोर्स भरले. तेव्हा तुषार अनिशजवळ जाऊन परत विचारू लागतो की अनिश, मी पुन्हा विचारतोय, मला सांग, तू हॉस्पिटलमध्ये पूर्ण पैसे भरलेत का? त्यावर अनिश पुन्हा एकदा हो असं म्हणतो. त्यावर तुषार चिडून म्हणतो, किती खोटं बोलतोस रे, तुला लाज नाही वाटत का? अरे मला हॉस्पिटलमधून फोन आला होता, तू फक्त 1 लाख रुपये भरलेले आहेत, 4 लाख रुपये भरायचे अजूनही बाकी आहेत. अरे कुठे आहे माझे 4 लाख रुपये? त्यावर अनिश म्हणतो, तुषार त्यांच्याकडून काही चूक झाली असेल, मी खरंच पैसे भरले. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, खरंच भरले? मग लाव हॉस्पिटलला फोन आणि सांग कुणाकडे भरले ते. आणि काल तू काय बोललास की सर्व्हर डाऊन आहे, आत्ताच्या आता हॉस्पिटलला माझ्यासोबत चाल आणि पैसे भरल्याचं बिल दाखव. असं म्हणत तुषार आता अनिशचा हात धरून ओढू लागतो. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, अरे काय 4 लाखाचं घेऊन बसलायस, उद्यापर्यंत थांब, 4.5 लाख रुपये फेकतो तुझ्या तोंडावर. तेव्हा तुषार त्याला विचारू लागतो, कुठून देणार आहेस सांग ना, बँक लुटणार आहे की नोटा छापायचं मशीन आहे तुझ्याकडे? अरे 500 रुपये सुद्धा खर्च करताना 10 वेळेस विचार करत असतोस तू. तू कसल्या रे राखाच्या बाता करतोयस? पुढे तो म्हणतो, अरे हा मी विसरलोच, तुला आता तो इंटरेस्टनी पैसे देणारा माणूस सापडलाय ना. त्यावर अनिश म्हणतो, तुषार तोंड बंद ठेव. तेव्हा भैरवी पुन्हा विचारू लागते की मला कळेल का काय चाललंय तुमचं? तेव्हा अनिश तिला म्हणतो, भैरवी तू काही बोलू नकोस, शांत बस. तेव्हा तुषार म्हणू लागतो, भैरवी तुला माहीत नाही आहे हा किती आतल्या गाठीचा माणूस आहे. आणि तो अनिशला म्हणू लागतो, मला एक सांग, तू हॉस्पिटलमध्ये अशोक काकांऐवजी मुद्दाम गेलास ना? तेव्हा राधावहिनी तिथे येऊन म्हणते, नाही नाही तुषार, असं नाही आहे. ते काय झालं, यांची तब्येत बिघडली ना, म्हणून भाऊजी त्यांच्यासोबत थांबले आणि अनिश गेला ईश्वर काकांबरोबर. तेव्हा तुषार तिच्यावर ओरडत म्हणतो, ओ तुम्ही मध्ये नका बोलू हो. आता तुषारचा राग आउट ऑफ कंट्रोल झालेला असतो. पुन्हा पुन्हा विचारूनही अनिश काही सांगायला तयार नसतो. तेव्हा अनिश आणि तुषारमध्ये झटापटी होऊ लागते. भैरवी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मुलंही आता घाबरलेली असतात. तितक्यात अशोक मामा ईश्वर तिथे येतात. त्यांचं भांडण बघून अशोक मामा मोठ्याने ओरडतात, छान आनंद वाटला तुम्हाला बघून. बघ ईश्वरा बघ, एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारी ही मुलं आज एकमेकांचा गळा दाबताय. तेव्हा ईश्वर त्यांना म्हणू लागतो, किमान आमच्या मैत्रीचा तरी विचार करायचा होताच तुम्ही. अरे बाहेर अख्खं जग आहे तुम्हाला, पण मला या अशोकशिवाय दुसरं कोणीही नाही आहे रे.
तेव्हा अनिश म्हणतो, ईश्वर काका, हा तुषार माझ्यावर खोटे आरोप करतोय. तेव्हा तुषार म्हणतो, अरे आता तरी खरं बोल, किती खोटं बोलशील, तू असा ऐकणार नाहीस, असं म्हणून आता तुषार तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा अशोक मामा अनिशच्या समोर जाऊन उभे राहतात. आता तुषार जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याच्या मागे तोरणे, देसाई आणि जना येतात. देसाई विचारू लागतात, अरे माझगावकरांच्या घरातून केव्हाचा गोंगाट ऐकायला येतोय, काय झालं, तुमच्यात काही भांडण झालं का? का अनिशनी पुन्हा काही गोंधळ करून ठेवलाय, काय झालं? तेव्हा तुषार म्हणतो, झालं नाही, पण आता नक्की होणार आहे. कळेल तुम्हाला लवकरच. हा अनिश आहे ना, मला खूप हलक्यात घेतोय. दाखवतोच त्याला आता मी काही चीज येते, असं म्हणून आता तुषार तिथून जातो. तेव्हा जना म्हणतो, हा तर खूप भडकलाय. तेव्हा देसाई म्हणतात, आता माझगावकरांच्या घरात नवीन वादळ उठणार बहुतेक. त्यावर तोरणे म्हणतात, उठू दे वादळ, या माझगावकरांना खरंच माज आलाय. आता इकडे अशोक मामा जेव्हा अनिश जवळ जातात आणि त्याला विचारू लागतात तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, देईन मी त्याचे पैसे. 5 लाख रुपये काही एवढी मोठी रक्कम नाहीये, कुणाला माज दाखवतोय तो? तुमच्यापेक्षा 5 पटीने पैसा कमवून दाखवतो की नाही ते बघा. तेव्हा अशोक मामा अनिशच्या एक जोरात कानाखाली लावतात आणि त्याला विचारू लागतात, का खोटं बोललास माझ्याशी, किती खोटं बोललास? पहिले 7 लाख रुपये घालून बसलास, नंतर त्या तुषारकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलं आणि आता 4 लाख रुपये फुंकून आलास. फ्रॉड केलायस तू, फ्रॉड. एक खोटं लपवण्यासाठी अरे किती खोटं बोललास तू. पुढे ते विचारतात, वर्षाने दिलेले पैसे तूच घेतले होतेस ना? तेव्हा अनिश मात्र खाली मान घालून उभा राहतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मिळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर. अरे मी अजून काय काय बघायचंय, किती किती वार सोसायचेत अजून. तितक्यात तुषार पोलिसांना घेऊन तिथे येतो आणि म्हणतो, या इन्स्पेक्टर साहेब बघा, हाच तो चोर आहे, याने माझे पैसे घेतलेत, याला अटक करा. तेव्हा भैरवी तुषारला म्हणते की आपण जरा शांतपणे बोलूयात का? त्यावर तुषार म्हणतो, मी मगाशी बोलण्यासाठीच आलो होतो भैरवी, तेव्हा तू ऐकून घेतलं नाहीस आणि याची बाजू घेतली. तेव्हा भैरवी म्हणते की अनिश सांग ना, कुठे आहेत ते 4 लाख रुपये? तू अजिबात घाबरू नकोस, काहीही झालेलं नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो सांगा कुठे आहे ते, म्हणजे प्रश्नच मिटेल. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी तुला शेवटचं विचारतोय, सांग पैसे कुठे आहेत? तेव्हा अनिश म्हणतो की मी मित्राला दिले. तेव्हा भैरवी म्हणते, कोण मित्र? त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. तेव्हा अनिश त्याला फोन करतो पण त्याचा फोन बंद येतो. भैरवी विचारू लागते, काय झालं अनिश? तेव्हा अनिश म्हणतो, फोन लागत नाहीये. तेव्हा तुषार म्हणू लागतो, वाटलंच होतं मला, आताही हा खोटंच बोलतोय. आणि तो इन्स्पेक्टरला बोलू लागतो की तुम्ही बघत काय बसलायत साहेब, याला अटक करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चला साहेब पोलीस स्टेशनला चला. तेव्हा भैरवी त्यांना थांबवते आणि म्हणते, तुषार मी देते तुझे 4 लाख रुपये. तेव्हा तुषार तिला म्हणतो की किती पाठीशी घालशील आणि कुठून आणशील पैसे, तुझा जॉबही गेलाय. तेव्हा भैरवी आत जाऊन मंगळसूत्र घेऊन येते आणि तुषारला म्हणते, हे माझं मंगळसूत्र विकेन मी आणि लागलंच तर बाकीचे दागिनेही विकेन. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, नाही चालणार, ते तुझं स्त्रीधन आहे, ते जर विकलंस तर माझ्याशी गाठ आहे. तेव्हा तुषार म्हणतो, पण माझे पैसे कसे मिळतील मला? इन्स्पेक्टर साहेब पकडा याला. तेव्हा अशोक मामा पुढे जाऊन म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब हा फ्रॉड त्याने नाही केला तर हा फ्रॉड मी केलाय, मला अटक करा. तेव्हा भैरवी येऊन म्हणते, बाबा काय करताय तुम्ही हे? त्यावर ते म्हणतात, भैरवी दुसरा पर्याय नाहीये. आता पोलीस इन्स्पेक्टर अशोक मामांना अटक करतात आणि त्यांच्या हातात बेड्या घालतात. आता ईश्वरला खूप टेन्शन येतं आणि तो तुषारला म्हणू लागतो, तुला काय गरज होती पोलिसांना घेऊन यायची? अरे माझ्याकडे पैसे मागितले असते, मी माझी FD मोडून तुला दिले असते. काय गरज होती एवढा तमाशा करायची, तेही सगळ्यांसमोर. आता इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना घेऊन जात असतात. अनिश मात्र शांत उभा राहून फक्त गंमत बघू लागतो. तितक्यात तोरणे, देसाई, जना, प्रभुबाई आणि सोसायटीतली इतर मंडळी येऊन जेव्हा अशोक मामांना अटक झालेली बघतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, साहेब प्लीज थांबा, तुम्हालाही माहिती यांनी काहीही केलेलं नाही, मी तुम्हाला सगळे पैसे देईन व्याजासकट, पण यांना घेऊन जाऊ नका. आता संधीचा फायदा घेत देसाई अशोक मामांना म्हणतात, माझगावकर शेम ऑन यू, अहो ही वेळ आणलीत तुम्ही. तेव्हा तोरणे म्हणतात, इतर वेळी तर आमच्या चुका काढत असतात, पण अशी वेळ कधी आली नाही आमच्यावर. तितक्यात प्रभुबाई पुढे येऊन म्हणतात, नेहमी म्हणत असतात नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त, आता कुठे गेली तुमची शिस्त? अहो तुम्ही स्वतःच शिस्त मोडल्यामुळे ही वेळ आली तुमच्यावर, आता जा तुरुंगाची हवा खायला. तेव्हा भैरवी म्हणते, खबरदार, यापुढे एक शब्दही कोणी बोललं ना तर मी काय करेन सांगता येत नाही.
तुम्हाला माहीत नाही आहे ना काय झालं आहे ते, त्यामुळे शांत बसा आणि इथून निघून जा. आता भैरवी पुन्हा इन्स्पेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करू लागते. त्यावर ते म्हणतात, मॅडम आमच्याकडे तक्रार आली आणि यांनी स्वतः गुन्हा कबूल केला आहे, त्यामुळे कारवाई करावीच लागणार आहे, असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना तिथून घेऊन जातात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.